बुलढाण्याच्या चिखलीजवळील शासकीय गोदामात स्वस्त धान्याच्या साठवणुकीबाबत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. साखरेच्या पोत्यांवर उंदीरांची विष्ठा, धुळीचे थर आणि गुटखा पानाच्या थुंकीचे डाग आढळल्याचा आरोप असून पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. बुलढाण्याच्या चिखलीजवळील शासकीय गोदामात स्वस्त धान्य दुकानाच्या साठवणुकीची अत्यंत दयनीय अवस्था समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबियांना स्वस्त धान्य दुकानांमार्फत अत्यल्प दरात अन्नधान्य पुरवले जाते. मात्र हेच अन्नधान्य ज्या ठिकाणी साठवले जाते त्या गोदामातील अस्वच्छतेचे चित्र चिंताजनक आहे. गोरगरीब नागरिकांना वाटपासाठी आलेल्या साखरेच्या पोत्यांवर उंदीरांची विष्ठा आणि धुळीचे थर आढळल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर काही पोत्यांवर पान गुटखा खाऊन थुकल्याचे दागही दिसून आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. अन्नधान्य दूषित वातावरणात साठवले जात असल्याने प्रशासनाच्या देखरेखीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकाराची संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून साठ्याची गुणवत्ता तपासावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. दरम्यान पुरवठा विभाग या प्रकरणी काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.